जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. आमच्या गर्भपाताचा कायदा या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. 24 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. या गर्भात जन्मजात दोष होते आणि बलात्कारापासून झालेली गर्भधारणा तिला नकोशी झाली होती. ताणतणाव, सामाजिक अप्रतिष्ठेची टांगती तलवार यामुळे घुसमट झालेली पीडित तरुणी गर्भपातासाठी डॉक्टरांकडे गेली. मात्र गर्भ हा 20 आठवड्यांहून अधिक असल्यामुळे वैद्यकीय गर्भपात कायद्यातील कलमांचा हवाला देऊन डॉक्टरांनी गर्भपाताला नकार दिला. या तरुणीनं थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयानं तिचा गर्भपाताचा हक्क अखेर मान्य केलाय. पण या निमित्तानं वैद्यकीय गर्भपात कायद्यात आवश्यक असलेल्या बदलांवर चर्चा होतीये आणि या प्रश्नाला अनेक बाजू आहेत आणि त्याच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिलाय. कायद्यानुसार गर्भपातासाठी असलेली 20 आठवड्यांची मर्यादा सर्वोच्च न्यायालयानं बाजूला ठेवली आणि बलात्कारातून 24 आठवड्यांची गर्भवती असलेल्या मुंबईतल्या अविवाहित तरुणीला गर्भपात करण्याचं स्वातंत्र्य न्यायालयानं बहाल केलं. 1971च्या वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार 20 आठवड्यांपर्यंतच गर्भपाताची परवानगी आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं वैद्यकीय क्षेत्रातून स्वागतच करण्यात आलंय. 1971 साली बनवलेल्या या कायद्यावर याआधीही वाद झाला होता. 2008 साली हृदयरोग असलेल्या 26 आठवड्यांच्या आपल्या बाळाचा गर्भपात करण्याची परवानगी एका दाम्पत्यानं न्यायालयाकडे केली होती. हायकोर्टानं तेव्हा परवानगी दिली नाही, पण त्यानिमित्तानं हा कायदा योग्य की अयोग्य या चर्चेला सुरुवात झाली. काय आहे वैद्यकीय गर्भपात कायदा? हा कायदा 1971 साली अस्तित्वात आला. यानुसार 20 आठवड्यांपर्यंतच गर्भपात होऊ शकतो. 20 आठवड्यांनंतर गर्भपात बेकायदेशीर समजला जातो. आईचा जीव वाचवण्यासाठी 20 ते 24 आठवड्यांपर्यंत गर्भपाताची तरतूद आहे. 2014 मध्ये कायद्यात सुधारणा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून प्रस्तावही सादर केला गेला, पण अजूनही कायद्यात बदल केलेला नाहीये. अनेक वैद्यकीय तज्ज्ञ हा कायदा बदलण्याची मागणी करतायत. जेव्हा हा कायदा बनवण्यात आला तेव्हापेक्षा आता तंत्रज्ञान फार पुढे गेलंय. आता 24 ते 30 आठवड्यांच्या गर्भात असलेले दोष स्पष्टपणे कळतात. त्यामुळे 20 आठवड्यांच्या आधीच गर्भपात करण्याची अट शिथिल करावी असा एक मतप्रवाह आहे. तसंच वैद्यकीय मार्गदर्शनाखाली 24 आठवड्यांच्या नंतरही गर्भपात केल्यास आईच्या जीवाला धोका नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तेव्हा किमान 30 आठवड्यांपर्यंत गर्भपाताची परवानगी असावी अशी मागणी होतीये. पण कायद्यात अशा प्रकारचा बदल केल्यास त्याचा गैरवापर होण्याचीही भीती केंद्र सरकारला वाटतेय. गर्भाचं लिंग हे 20 आठवड्यांनंतरच कळतं. त्यामुळे जन्मजात दोषांचं कारण पुढे करून स्त्रीगर्भाच्या हत्येचं प्रमाण वाढेल अशी भीतीही व्यक्त होतीये. त्यामुळे कायद्यात कुठलाही बदल करण्याआधी या दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. कायद्यात होणारा बदल हा कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे या बदलाचा गैरवापर स्त्रीजन्म संपवण्यासाठी केला जाणार नाही, यासाठी कठोर उपाययोजना करण्याचीही गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. गर्भपाताचा कायदा या कार्यक्रमामध्ये आपण बरेच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत चर्चेसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट रचना अग्रवाल. आपलं खूप खूप स्वागत. त्याचसोबत आपल्यासोबत आहेत डॉक्टर नंदिता पानशेतकर. तर मला सर्वप्रथम डॉक्टर नंदिता पानशेतकर यांच्याकडे जायचं आहे. त्यांना विचारायचं आहे की ज्या कायद्याविषयी आता सध्या चर्चा होते तो कायदा, तो लॉ नक्की काय आहे? आपल्या देशात हा कायदा 71 साली आलेला आहे आणि त्याच्या आधी इलिगल अबॉर्शन्स व्हायचे आणि ह्याच्यामुळे काय झालं की सेफ अबॉर्शन्स प्रमोट केलं गेलं आणि हा जो कायदा आहे त्यांनी स्त्रियांना एक फ्रीडम दिलेलं आहे. इट्स अ फंडामेंटल राईट ऑफ द लेडी आणि बरेचसे मुद्दे आहेत त्याच्यात की त्या स्त्रीला अबॉर्शन करण्याची परमिशन दिली जाते बऱ्याचशा कंडिशन्समध्ये. पण आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की 71मध्ये हा कायदा झाला, त्याच्यानंतर सोनोग्राफी आली आणि हे सगळे जे व्यंग असतात मुलांच्यात ते आम्ही डायग्नोज करायला लागलो आणि त्याच्यामुळे हा कायदा बदलण्याची फार गरज आहे. कारण आजच्या दिवसात आम्हाला कळतं की ह्या मुलाच्यात व्यंग आहे आणि तो व्यंग जर असा असला की
त्या मुलाचा जन्म झाल्यावर तो मरून जाणार किंवा तो जगूच शकणार नाही, जीव घेणा व्यंग आहे. तर नॅचरली आम्ही त्या आईला 9 महिने ते बाळ कॅरी करून मग डिलिव्हरी करायचं, त्यात काय अर्थच नाही आहे. ते ते हे जे हा जो प्रोग्रेस झालेला आहे आपल्या मेडिकल फील्डमध्ये की सोनोग्राफी आलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हे व्यंग पिकअप करू शकतो, त्यामुळे हा कायदा बदलावा लागणार असं मला वाटतं. म्हणजे आपल्यासोबत ॲडव्होकेट रचना अग्रवाल आहेत. मला त्यांना विचारायचं की हा जो कायदा आहे सुप्रीम कोर्टापर्यंतच का जावं लागतं? का ह्याच्यात आधीही काही तरतुदी होऊ शकल्या असत्या, सुप्रीम कोर्टापर्यंत का जावं लागलं? अर्थात मुळात जेव्हा महिलांना वाटतं की माझं ॲबॉर्शन झालं पाहिजे, ही त्या मातेची इच्छा असली पाहिजे कुठच्याही स्टेजला. आता 12 आठवड्यापर्यंतचा गर्भपात असो किंवा पुढचा 20 आठवड्यापर्यंतचा गर्भपात असो, जर त्या आईची इच्छा नसेल जी गर्भवती आहे तर मुळात असं गर्भपात करता येत नाही. मग तो कोणत्याही कारणास्तव असू शकतो, मुलात व्यंग असू दे किंवा नको असू दे. पण जेव्हा सुप्रीम कोर्टात एखाद्या व्यक्तीला जाण्याची वेळ येते तेव्हा आणि ते मूल खरंच जर व्यंग असेल तर काल जो निर्णय झाला आहे तो खरंच अभिनंदन करण्यासारखा आहे. ह्या एका केसचा आधार घेऊन आपण पुढच्या वेळेला कोणतीही पीडित महिलेला अशा प्रकारचा जर त्रास उद्भवला 20 आठवड्याच्या नंतर तर निश्चितच कोणत्याही महिलेला एका केसमध्ये जी झालेली स्टेटमेंट आहे किंवा जी ऑर्डर झालेली आहे ती दुसरीला पण ॲप्लिकेबल असल्यामुळे ह्याचा फायदा भविष्यात इतर महिलांना होऊ शकतो ज्या अशा प्रकारे पीडित असतील. परंतु 20 आठवड्यांच्या आधी किंवा 20 आठवड्यांमध्ये गर्भपात करणं जर काही कारण नसेल, तर मुलामध्ये काही व्यंग नसेल, आईला काही प्रॉब्लेम होत नसेल, तर असे गर्भपात करणं हे कायद्याने चुकीचं आहे किंवा त्याला पनिशमेंट किंवा त्याच्यावर कारवाई होते असं देखील म्हटलेलं. त्याविषयी काय सांगा? नाही, 12 आठवड्यापर्यंतचा गर्भपात हा वेगळा असतो आणि 20 आठवड्याच्या आधी जो गर्भपात करायचा याच्यामध्ये दोन्हीमध्ये मेडिकल टर्म्स आणि ज्या प्रोसिजर आहेत त्या भिन्न आहेत. त्याच्यामुळे हे कायद्याने परमिशन दिलेलं आहे. आणि जर का कायदा असं सांगतो की त्या मातेची इच्छा असेल, तिची सिग्नेचर असली पाहिजे, पण ते कधी ते सेक्स डिटेक्शन झालं नाही पाहिजे म्हणून ते 20 आठवड्याची मर्यादा ह्याच्यासाठी ठेवले. मॅडम आत्ताच म्हणाल्या की सोनोग्राफी वगैरे असे जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे त्याच्यामुळे त्यांना व्यंग कळतात, त्याबरोबर सेक्स डिटेक्शनही कळतं. हेही तेवढीच मुख्य हे आहे. त्याच्यामुळे बहुतेक वेळा आपण असं बघतो कायदा असूनही काही ठिकाणी कायद्याचं पालन न करता गैरमार्गाने गर्भपाताचे प्रकार पण घडतात, जे मुलगी आहे हे कळल्यावर विशेषतः घडतात. त्याच्यामुळे जो फिमेल आणि मेल रेशो आहे भविष्य काळात त्याला धोका उद्भवू शकतो. म्हणून जो आता कायदा आहे तो योग्यच आहे. जर का त्या आणि कायद्याच्या प्रोव्हिजन असे आहे सेक्शन 5 मध्ये MTP ॲक्टच्या की जर का त्या मातेच्या जीवाला धोका असेल तर ती प्रेग्नन्सी कोणत्याही स्टेपला जाऊन टर्मिनेट केली जाऊ शकते. मग त्याला 20 आठवडे असं बंधन नाहीच आहे त्या सेक्शनमध्ये. त्यामुळे जर समजा त्या मातेला जी आता जिवंत आहे, जी प्रेग्नन्सी कॅरी करते, जी माता आहे आणि तिच्यावरती जी फॅमिली अवलंबून आहे, तिच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर तिला त्या ह्याच्यामध्ये डॉक्टरच्या ॲडवाईसनुसार तिला ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्याचा डॉक्टरांना अधिकार आहे. पण एक डॉक्टर त्याच्यामध्ये ते करू शकत नाही, त्याला कन्सल्टन्सी इतरही डॉक्टर्सची घ्यावी लागते. एका डॉक्टरच्या म्हणण्यानुसार ती टर्मिनेट होऊ शकत नाही. जिथे एक्लॅम्पशियासारखे पेशंट असतील किंवा स्टील बर्थ असेल, जर मुलं आतच पोटामध्ये मातेच्या दगावलेलं असेल किंवा मुलाचं म्हणजे मेंटली रिटार्ड असेल, कम्प्लिटली असेल आणि त्यापासून आईच्या जीवाला काही धोका उद्भवत असेल तर त्या सेक्शनमध्ये त्यांना तरतूद केलेली आहे. ती प्रेग्नन्सी कोणत्याही वेळेला टर्मिनेट होऊ शकते. जसं आपण आता सोनोग्राफीचा उल्लेख केलात, मला डॉक्टर नंदिताजींना विचारायचं आहे की बरेच गैरसमज आहेत की सोनोग्राफी ही 3 महिन्यांपर्यंत करू नये किंवा त्यामुळे जे बाळ असतं पोटात आईच्या त्याला त्रास होतो, असे बरेच गैरसमज आहेत आपल्याकडे. तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? आय थिंक हा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही पुढे आणलेला आहे. ही सोनोग्राफीमुळे बाळाला त्रास होऊ शकतो. ही सगळी जी गैरसमजूत आहे ती आपल्याला काढायला हवी की सोनोग्राफी एक फार युजफुल टूल आहे आणि पहिली सोनोग्राफी तर पहिल्या 3 महिन्यात केली पाहिजे. आता मला ॲक्च्युली वाईट वाटतं की ही जी स्त्री 24 आठवड्यापर्यंत हे बाळ कॅरी केलं, हा जो व्यंग होता तिच्यात तो ॲक्च्युली 2-2.5 महिन्यात आम्हाला डायग्नोज करता येतो. पण पेशंट सोनोग्राफी करायला जात नाहीत, पुढे येत नाहीत. ते फार महत्त्वाचं आहे की पेशंटनी आले पाहिजेत आणि गायनेकॉलॉजिस्टनी जेव्हा सांगतात की सोनोग्राफी करा तेव्हा करा, कारण त्या मुलाला त्या सोनोग्राफीचा काही त्रास होत नाही. दुसरी गोष्ट मला फार महत्त्वाची म्हणायची आहे की कायदा जो आहे
त्याच्यात प्रोव्हिजन आहे की आईच्या जीवाला जर धोका असला तर आपण अबॉर्शन करू शकतो. तर आम्ही त्याच्यामध्ये काय बदल मागतोय की जर मुलाच्या जीवाला पण धोका असला तर ते पण अबॉर्शन अलाव केलं पाहिजे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा कायदा जेव्हा झाला 1971मध्ये तेव्हा सोनोग्राफी नव्हती आणि आता बरेचसे व्यंग आम्ही आधी करू शकतो डायग्नोज, पण पेशंट्स आपल्याकडे येत नाहीत लवकर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर हे व्यंग डायग्नोज झाले उशिरा आणि ते लाईफ बरोबर इनकम्पॅटेबल असले तर डेफिनेटली त्यांचं अबॉर्शन करणं. आणि आय थिंक हा जो डिसिजन सुप्रीम कोर्टाने घेतलाय हा फार प्रोग्रेसिव्ह आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, इवन मागच्या वर्षी असा डिसिजन घेतलेला, त्यामुळे ही दुसरी केस आहे. नक्कीच आपल्याला ॲक्च्युली या विषयावर खूपच चर्चा करायची, पण इथे छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.